येई दत्त प्रभू राया, करीतो नमन तुझ्या पाया. येई दत्त प्रभू राया, करीतो नमन तुझ्या पाया. देई मती गुण गाया, स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. दत्त प्रभू राया, करीतो नमन तुझा पाया. ये दत्त प्रभू राया, करीतो नमन तुझा पाया. देई मती गुण गाया, स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया. स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. प्रभू तू बहुतावर देसी, तरी का मजवरी रुसलासी. बहुतावर देसी, तरी कामजवर रुसलासी. प्रभू तू बहुतावर देसी, तरी का मजवरी रुसलासी. बहुतावर देसी, तरी कामजवर रुसलासी. जरी मी झालो बहु दोषी, तुझ्या विन जाऊ पुन्हा पासी. झालो बहु दोषी, तुझा बिन जाऊ पुन्हा पासी. जरी मी झालो बहु दोषी, तुझ्या विन जाऊ पुन्हा पासी. झालो बहु दोषी, तुझा बिन जाऊ पुन्हा पासी. मला का धाडी दोषी वाया, स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. प्रभू राया, करीतो नमन तुझा पाया. ये दत्त प्रभू राया, करीतो नमन तुझा पाया. देवती गुण गाया, स्वामी राया, स्वामी दत्त राया, स्वामी राया, स्वामी दत्त राया. जिनके सिमरन मात्र से सिद्ध होय सब काज, सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज. श्री दत्तात्रेय महाराज, श्री दत्तात्रेय महाराज की जय. अशा प्रकारे श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या क्रीडा त्या बद्रिकाश्रमामध्ये वर्तत आहेत. अगदी आनंदाचं झालेलं वातावरण, अगदी आनंद उजळून वाहते. मागे घडलेला तिन्ही देवतांचं दान, नामाभिदान झालेलं दत्तात्रेय, सगळेच अगदी आनंदाने अकल्पित अशा घटना त्या ठिकाणी घडतायत. आनंदाने त्या ठिकाणी सगळेच रममान असलेले आश्रमवासीय आणि आश्रमवासियांची अंतःकरणे आनंदाश्चर्याने न्हाऊन निघालेली आहेत. अशा या दत्तात्रेय महाराजांच्या बालक्रीडा त्या ठिकाणी वर्तत आहेत. या बालक्रीडेमध्येच अजून एक, आता दत्तात्रेय महाराजांच्या बालक्रीडा सुरू असताना जवळजवळ दत्तात्रेय महाराज 11-12 वर्षाचे झालेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस एक अचानक अघटित घटना घडलेली आहे. दत्तात्रेय प्रभूंच्या ह्या 12 वर्षाच्या वयामध्ये असताना, कारकिर्दीमध्ये, त्या ठिकाणी एकदा सगळ्या ऋषींनी एक महायज्ञ करायचं ठरवलेलं आहे. आणि महायज्ञ असं तसं नव्हे, संपूर्ण जितकेही ऋषी मुनी तपस्वी आहेत सगळे त्या ठिकाणी येत आहेत. सगळीकडचे ऋषी थवेच्या थवेने त्या अद्भुत महायज्ञात सहभागी होण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये भगीरथ ऋषी, भगीरथ त्या नामामध्येच असं आहे की भगीरथ प्रयत्नाने ज्यांनी महादेवाच्या जटेतून ही गंगा या भूतलावर आणलेली आहे ते भगीरथ ऋषी. ते भगीरथ ऋषी सुद्धा त्या ठिकाणी त्या महायज्ञामध्ये सामील होण्यासाठी आलेले आहेत. आणि त्या काळामध्येच इतर ऋषीप्रमाणेच आता भगीरथ ऋषी जर तसं पाहिलं तर वयानेही मोठे आहेत,
त्या मानाने भगीरथ ऋषी लहान आहेत, परंतु त्यांच्यापेक्षाही बाकी सगळे जे ऋषीमुनी आहेत ते वयाने सगळेच मोठे आहेत. परंतु भगीरथ प्रयत्नाने, भगीरथ तपश्चर्येने त्यांनी जो कार्य केलेला होता, जी भगीरथी आणलेली ह्या भूतलावर आहेत, म्हणून वयाने जरी लहान असले तरी सगळे ऋषी मुनी तपस्वी सगळेच त्यांना आदराने मानत होते. नुसतं प्रयत्नच नव्हे, स्वभावाने अत्यंत नम्र आणि विनयशील असलेले हे भगीरथ ऋषी सगळ्यांनाच सर्वमान्य असलेले. परंतु त्या काळामध्येच यज्ञ प्रमुखाचा कार्यभार कोणाला सोपवावा, कोणाला द्यावा, म्हणून असा विचार विमर्श सुरू असतानाच सगळ्यांनी एकमुखाने त्यावेळेस भगीरथ ऋषींची नियुक्ती केल्या गेली आहे. आता झालेली नियुक्ती सगळ्यांनाच मान्य असेल असं होत नाहीये. त्या भगीरथ ऋषी समोर सगळेच लीनतेने, आदराने वागत असले तरी त्या ठिकाणी देवल ऋषी हे एक आलेले होते. देवल ऋषी ही कोणी सर्वसाधारण नव्हे तर महातपस्वी होते, परंतु अहंकारी होते. अहंभाव त्यांच्या ठिकाणी होता. अहंभाव असल्यामुळेच त्यांचं कोणाशी लवकर पटत नव्हतं. आता नुसता अहंभाव असेल तर पटणार नाही हेही सत्य आहे, परंतु तरीही एवढ्या मोठ्या विशाल कार्यासमोर अहंभाव ह्या थोडासा छोटाच राहिला. परंतु स्वभावही त्यांचा असा होता की कोणाशी लवकर पटूनही घेत नव्हते. म्हणून आता विचार करण्यासारखा आहे की एक माणसाचं जर एकाशी पटत नसेल तर बहुधा त्या समोरच्या माणसामध्ये काहीतरी कमतरता असेल म्हणून पटत नसेल. 2 माणसाशी पटत नसेल या 10 माणसाशी पटत नसेल तर 10 माणसामध्ये काहीतरी विचित्रता असेल, वेगळंपणा असेल म्हणून यांचं पटत नसेल. परंतु कोणाशीही न पटणे याचा अर्थ सगळेच बेकार आहेत किंवा सगळेच खराब आहेत असं नव्हे. सगळ्यांना बदलायची गरज नाही. आता माझा कोणाशीच पटत नाही म्हणल्यावर मला बदलणं गरजेचं आहे, आणि तीच परिस्थिती ह्या ठिकाणी येते. देवल ऋषींचं अहंकारामुळे जर कोणाशीच पटत नसेल तर एक अहंपणाच किंवा अहंकारच नव्हे, स्वभावही त्यांचा तसा अभिमानी होता, अहंकारी होता आणि कोणाशी पटून न घेण्यासारखा होता. त्याच्यामुळे सगळेच वाईट होते असं नव्हे. मग सगळ्यांनीच मिळून असं विचार केला की देवल ऋषीलाच आपण बाजूला ठेवावं. महातपस्वी आहेत, महाज्ञानी आहेत, आपल्यामुळं त्यांचं मन दुखू नये किंवा त्यांच्यामुळे आपल्या मनामध्ये किंतु परंतु येऊ नये म्हणून देवल ऋषीला एक बाजूला ठेवलं गेलं. देवल ऋषीला हे मात्र सहन झालं नाही आणि देवल ऋषींना मात्र भगीरथांना दिलेला मान आणि त्यांना बाजूला ठेवलेलं हे, वाळीत टाकलेलं हे त्यांना न सहन झाल्यामुळे भगीरथ ऋषी त्या महायज्ञामधून तान करून रागे करून त्या ठिकाणाहून निघतायत आणि निघाल्यानंतर ते सह्याद्री पर्वताच्या त्या रांगेमध्ये पोहोचतायत. तपाने तपोबल असलेले हे देवल ऋषी रोज स्नानासाठी नदीवर जायचे आणि नदीवर गेल्यानंतर, स्नान झाल्यानंतर आपल्या एक मूठभर वाळू आपल्या हातामध्ये घेऊन यायचे आणि त्या ठिकाणी मूठभर वाळूमध्ये ती लिंगाची स्थापना त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि लिंगाची स्थापना, लिंग बनवलेलं काय आणि दररोज मूठभर ते लिंग, त्या वाळूचं लिंग ते बनवत असताना ते लिंग दररोज 8 बोटांनी वाढत चाललेलं आहे. तो लिंगही सर्वसाधारण नव्हे. त्या लिंगामध्ये इतकी ताकद होती किंवा इतकी जागृतता होती, इतकी दाहकता होती की आजूबाजूचा 12 कोसपर्यंत जी भूमी आहे संपूर्ण तप्तायमान होऊन जायची. त्या ठिकाणी पशुपक्षी काय, मनुष्य सुद्धा पाय ठेवू शकत नव्हतं, पशुपक्षी त्या ठिकाणी येत नव्हते. संपूर्ण गजबजलेला तो सह्याद्री पर्वताचे रांग, परंतु 12 कोसपर्यंत त्या ठिकाणी एकही पशुपक्षी येऊ शकत नव्हतं. इतकी लिंगाची दाहकता त्यांच्या त्या सामर्थ्यामुळे वाढलेली होती आणि त्यांचा तो प्रकोपच त्या ठिकाणी होता. त्या लिंगाच्या रूपाने तो बाहेर प्रकट होत होता. अशी ही लिंग दररोज स्नान करायचे, एक मुठभर लिंग, एक भर वाळू आणायचे, त्या लिंगावर टाकायचे आणि 8 बोटे तो लिंग वाढतच चाललेला आहे. वाढतच काय चाललेलं आहे, त्या लिंगाने
स्वर्गीची मर्यादा ओलांडलेली आहे, स्वर्गीची मर्यादा ओलांडली, कैलासाची मर्यादा ओलांडायला लागलेला आहे. इतकं उंच ते आणि दाहकतेमुळे आजूबाजूचा परिसर संपूर्ण त्या ठिकाणी निरव झालेला आहे. त्या ठिकाणी पशुपक्षी येत नाही आहे, त्या ठिकाणी प्राणीही राहत नाही आहे, त्या ठिकाणी मनुष्यालाही प्रवेश नाही आहे. अशी ही परिस्थिती पाहिल्यानंतर ज्यावेळेस नारदांनी ही परिस्थिती पाहिलेली आहे, नारद वर जात आहेत, इंद्र सभेमध्ये जात आहेत, नारदाला सांगतायत, नारद इंद्रांना सांगतायत की अरे हे मृत्यूलोकामध्ये काय चाललेलं आहे. त्या ठिकाणी देवल ऋषीच्या त्या रागामुळे, त्या क्रोधामुळे त्यांनी जी लिंगाची निर्मिती केलेली आहे, ती लिंगाची दाहकता इतकी आहे, त्याच्यामध्ये दाह इतका आहे की आजूबाजूचा पूर्ण परिसर उन्हाळ पडलेला आहे. हेच नव्हे, त्यांनी स्वर्गाची मर्यादा केव्हाच ओलांडलेली आहे. स्वर्गाची मर्यादा ओलांडून तो कैलासची मर्यादा ओलांडतोय. हे या पृथ्वी तलासाठी हे अवघड आहे. याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. इंद्रसभा बोलवली गेली, इंद्रसभेमध्ये प्रस्ताव मांडला गेला, परंतु ह्या देव ऋषीला थांबवेल कोण? एवढं सामर्थ्य कोणातच नाही आहे. इंद्राने पुन्हा तिन्ही लोकीची देवता जी आहे ब्रह्मा विष्णू महादेव यांनाही बोलवलेलं आहे. इंद्राच्या सभेमध्ये इंद्राने त्यांना विनंती केलेली आहे की देवल ऋषीने आपल्या प्रतापाने, आपल्या तपश्चर्याने लिंगाची निर्मिती केलेली आहे, त्याला थांबवावं, नाहीतर ही सृष्टीची मर्यादा तोडून बाहेर कैलासाच्याही पुढे निघेल. सगळेच देवता लोक चिंताग्रस्त झालेले आहे. शेवटी ब्रह्मा याच्यामध्ये शिष्टाई करतायत की ही आलेली जी अरिष्ट आहे किंवा आलेली जी कठीण समय आहे, वेळ आहे, या कठीण समयातून फक्त एकच तारणार आहेत जे ह्या पृथ्वीला ह्या संकटापासून तारू शकतील. कारण त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी पाय ठेवावं, एवढी तप्तायवंत ती धरणी झालेली आहे, भूतल झालेला आहे. याच्यातून फक्त एक दत्तात्रय महाराज आहेत. आपण दत्तात्रय महाराजांना विनंती करावी. आणि योग आहे की दत्तात्रय महाराज त्या काळामध्येच जवळजवळ आता 11-12 वर्षाचे झालेले दत्तात्रय महाराज या हिमालय पर्वतामध्ये बद्रिकाश्रमामध्ये दत्तात्रय महाराजांचे बालक्रीडा सुरू आहेत, त्यांच्या लीळा सुरू आहेत. त्या ठिकाणी सगळे देवता लोक दत्तात्रय महाराजाला विनंती करण्यासाठी जात आहेत. दत्तात्रय महाराजाला विनतकंदर होऊन दत्तात्रय महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतायत. दत्तात्रय महाराजाला विनंती करतायत, दत्तात्रय प्रभू, आलेल्या ह्या अरिष्टापासूनही वाचवावं, याचं काहीतरी करावं देवा तुम्ही, नाही तर ही सृष्टीची मर्यादा तोडून वाढत चाललेलं ही लिंग आहे. त्यावेळेस दत्तात्रय महाराजांनी त्या देवतेंची विनवणी स्वीकारतायत आणि दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी बालरूपामध्ये 12 वर्षाचे आहेत आणि त्या ठिकाणी येत आहेत. आजही ते लिंग माहूरच्या देवदेवेश्वरी संस्थान या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज येत आहेत. ज्यावेळेस दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत ना, त्यावेळेस देवल ऋषी मात्र स्नानासाठी नदीवर गेलेले आहेत, स्नानासाठी गेलेले आहेत. दत्तात्रय महाराज त्या बालवेशामध्ये त्या ठिकाणी सगळ्या देवता लोकांसोबत येत आहेत, परंतु दाहकता इतकी आहे, भूतलावर पाय ठेवावं तर पाय ठेवल्या जात नाही आहे. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी जात आहेत, त्या लिंगाजवळ पोहोचतायत. ज्या ठिकाणी देवल ऋषी बसायचे त्या आसनावर बसतायत आणि आसनावर बसल्यानंतर त्या ठिकाणी बसलेले दत्तात्रय महाराज लांबून ज्यावेळेस देवल ऋषी स्नान करून येत आहेत, दररोजच्या नित्याच्या क्रमाप्रमाणे मुठभर वाळू आणतायत. असलेला क्रोध, असलेला राग त्या लिंगाच्या रूपाने त्या ठिकाणी टाकायचं आणि तो राग, ती दाहकता त्या लिंगातून बाहेर निघायची. हे जो चाललेला क्रम आहे, त्या क्रमाला दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी लांबूनच देवळ ऋषी पाहतायत. आज आपल्या आसनावर कोणतरी बसलेला आहे. ज्यावेळेस 12 कोसापर्यंत ह्या ठिकाणी पक्षी सुद्धा येत नाही वर आकाश मार्गाने, प्राणी तर फार लांबची गोष्ट आहे, मनुष्य तर फार लांबची गोष्ट आहे, परंतु माझ्या आसनावर कोणतरी येऊन बसलेला आहे. हा एक सुखद आश्चर्याचा धक्का त्यावेळेस देवळ ऋषींना दिसतोय. दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी येत आहेत, त्या आसनावर बसतायत. आसनावर बसल्यानंतर तो जो लिंग आहे, दत्तात्रय महाराज आपल्या हाताने त्याला दाबतायत खाली, आणि दाबतायत काय, इतका दाबल्या गेलेला आहे की खाली तो पूर्ण दाबत आतमध्ये पूर्ण धरणीमध्ये चालल्या गेलेला आहे. देवल ऋषी लांबूनच पाहतायत की कोणतरी बालक रूपाने त्या ठिकाणी बसलेला आहे आणि मी एवढी आकाशाची मर्यादा, कैलासची मर्यादा तोडायला निघालेला माझा तो लिंग आज दिसत नाहीये. कुठे गेलेला आहे, कोण आहे त्या ठिकाणी? त्या ठिकाणी येऊन पाहतायत तर बालरूपाने अत्यंत तेजस्वी दिसलेली मूर्त देवल ऋषी ओळखतायत. आपला अहंकार तोडण्यासाठी नक्कीच कोणामध्ये एवढं सामर्थ्य नाही की जो माझ्या या दाहकतेला, माझ्या या दाहाजवळ कोणी येईल.
हे नक्कीच कोणतेतरी सर्वश्रेष्ठ आहेत, हे कोणतरी नक्कीच सृष्टीचे चालक मालक असतील म्हणून त्या ठिकाणी येत आहेत. दत्तात्रय महाराजांनी ते लिंग आपल्या हाताने खाली दाबलेलं आहे. 3.5 हात, फक्त हात वर लिंग राहिलेला तो लिंग. ज्यावेळेस देवल ऋषी पाहतायत दत्तात्रय महाराज जवळ येत आहेत, दत्तात्रय महाराजाला विनंती करतायत, दत्तात्रय प्रभू महाराज, तुमच्या सामर्थ्याला, तुमच्या सामर्थ्यापुढे मी फार क्षुल्लक आहे. ही आज तुम्ही एवढी महत् कृपा केलेली आहे, आज तुम्ही ह्या ठिकाणी आलेले आहात, या ठिकाणी येण्याची कोणाची हिंमत नाहीये, कोणाची ताकद नाहीये. एवढी दाहकता या लिंगामध्ये होते. 12 कोसापर्यंत कोणी येऊ शकत नाहीये. आज आपण ह्या ठिकाणी आलेले आहेत, महत् कृपा केलीत. आपल्या कृपेनेच हे जे काही सुरू होतं, जे काही चाललं होतं, हे लोकांनी जो व्यवहार, जे ऋषीमुनींनी व्यवहार केलेला आहे त्या रागातून हा झालेला आहे. परंतु आज आपले दर्शन झालेले आहे, माझं जीवन सफल झालेलं आहे. अनेक जन्माची पुण्याई माझी आज उदयाला आली आहे की जगतनियंता परमात्म्याचं दर्शन मला या ठिकाणी झालेलं आहे. दत्तात्रय महाराज त्यांचं ते बोलणं ऐकतायत. श्री साष्टांग प्रणिपात करणारे ते देवल ऋषी, त्या देवल ऋषींना दत्तात्रय महाराज उठवत आहेत, आपल्या गळाशी लावतायत. दत्तात्रय महाराजाला देवल ऋषींनी विनंती केली की प्रभू, हे एवढं कैलासची मर्यादा तोडायला निघालेलं लिंग आपण आपल्या सामर्थ्याने याला भूमीमध्ये दाबलेलं आहे. देवा, ही माझी आठवण म्हणून किमान हे राहिलेलं 3.5 हात जे लिंग आहे तेवढं तरी वर तुम्ही राहू द्यावं. दत्तात्रय महाराजांनी ती त्यांची विनंती मान्य केलेली आणि 3.5 हातापर्यंत राहिलेला तो लिंग त्या ठिकाणी आजही देवदेवेश्वरी संस्थान माहूरगड या ठिकाणी आजही तो आहे. आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजाला देव ऋषींनी वरदान मागून घेतलेलं आहे की देवा, हे राहिलेलं 3.5 हाताचं लिंग आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण निद्रा करण्यासाठी यावी असं निद्रेचं वरदान मागून घेतलेलं आहे. दत्तात्रय महाराजांनी तो लिंगही 3.5 हातापर्यंत ठेवलेला आहे. आणि देवल ऋषीची ती जी मान्यता आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहील म्हणजे सृष्टीपर्यंत, तोपर्यंत ह्या ठिकाणी निद्रेला येऊ, अशा दोन्ही गोष्टीचं वरदान त्यांना दिलेलं आहे. आणि वरदान दिल्यानंतर मग देवल ऋषींची समजूत घातली गेलेली आहे. देवल ऋषींची आणि इतर ऋषीमुनींचा जो झालेला वाद आहे तो समेट घडवून दोघांना एकत्रित केलेला आहे. आणि एकत्रित करून पुन्हा दत्तात्रय महाराजांकडून त्यांनी वरदान मागून घेतलेलं आहे की देवा, प्रभू परमात्मा, आता तुम्ही ह्या दत्तात्रय महाराज त्यांना देवल ऋषींना सांगतायत की ह्या जे झालेलं आहे लिंगास देवदेवेश्वरी असे नामाभिधान द्यावे. आणि श्री प्रभू देवलास पुढे उपदेश करत म्हणाले, हे ऋषीवर्या, तू सामर्थ्याची मूर्तिमंत खान आहेस, पण दांभिकतेचा त्याग करून तू निराभिमान हो आणि परमेश्वराला प्रसन्न करून घे, अविद्या बंधनातून मुक्त हो, असे दत्तात्रय महाराज त्यांना वरदान देत आहेत, त्यांना हितोपदेश देत आहेत. आणि उपदेश दिल्यानंतर मग ह्या समेट घडून देवल ऋषींना पुन्हा प्रवाहामध्ये आणतायत. जी स्वामी या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य प्रकाशातील तोपर्यंत आपण येथे वास करावा, आपण माझा लेकराचा एवढा मान राखायला हवा, एवढी विनंती करतायत. समेट घडून आणून त्यांना प्रभात आणतायत आणि त्यांची जी विनंती आहे ती विनंती मान्य करतायत. असं देवदेवेश्वरी संस्थान माहूरगड ह्या ठिकाणी देवल ऋषीला वरदान दिलेलं आहे दत्तात्रय महाराजांनी. असं ह्याप्रमाणे देवल ऋषीचं गर्वाहरण करून त्यांना पुन्हा प्रवाहात आणलेलं आहे. अशी दत्तात्रय महाराजांची ही एक आख्यायिका आहे.